नमस्कार कवठे महांकाळ महांकाली हाइट्स या 6 यशस्वी प्रोजेक्ट्स नंतर आता माळी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहेत तुमच्यासाठी एक नवीन आकर्षक प्रोजेक्ट महांकाली हाइट्स फेज 7 जिथे मिळणार आहेत 1 BHK आणि 2 BHK चे सुंदर हवेशीर आधुनिक फ्लॅट्स आणि तेही कवठे महांकाळच्या मध्यवर्ती ठिकाणी। या फ्लॅटचे खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक फेज साठी स्वतंत्र गृहनिर्माण संस्थेची नोंदणी व स्वतंत्र 7/12 आहे। हा पूर्ण प्रोजेक्ट महारेरा कायद्याअंतर्गत आहे। एक घर एक विश्वास तुमचं स्वतःचं घर। सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी किंवा बुकिंगसाठी आता स्क्रीनवरील नंबरवर कॉल करा 8625851800। महांकाली हाइट्स फेज 7 तुमच्या विश्वासाचं नवं नाव। नमस्कार, मी कुणाल कोठावळे के मराठी न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे। आज कवठे महांकाळ तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने अर्ज माघार घेण्याचा महत्त्वपूर्ण दिवस होता। यासाठी आज सर्वच राजकीय पक्षांचे नेते, त्याच्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तसेच भाजप जनसुराज्य म्हणजे महायुती या गटाचे सर्व नेते अर्ज पाठीमागे घेण्यासाठी तसेच नाराजांची जे नाराज आहेत, जे बंडखोरी करणार होते त्यांची अर्ज पाठीमागे घेण्यासाठी आज दिवसभर प्रयत्नशील होते। तशी यादी तयार होऊन तहसीलदार कार्यालयातून आपल्याकडे येईल। जे आत्ताचे उमेदवार असणार आहेत, जे समोरासमोर असणार आहेत, महायुती विरुद्ध राष्ट्रवादी म्हणजे शरदचंद्रजी पवार यांची राष्ट्रवादी आणि महायुती जे सत्तेमध्ये आहेत, भारतीय जनता पार्टी तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच इतर त्यांचे मित्र सहकारी मित्र पक्ष जसे की जनसुराज्य पार्टी व इतर पार्ट्या त्यामध्ये असतील, त्या पार्ट्यांची जी पॅनल आहेत त्या पॅनलची आम्ही तुम्हाला माहिती देणारच आहे। परंतु त्यापूर्वीच माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार यांच्या दूध संघ कार्यालयातून एक प्रसिद्धी पत्रक आपल्याकडे पत्रकारांसाठी प्रसिद्ध करण्यासाठी देण्यात आलेले आहे। ते आम्ही तुम्हाला वाचवून दाखवत आहे। ते फार महत्त्वपूर्ण आहे। कवठे महांकाळ तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी महायुती व संदीप आबा गिड्डे पाटील गट यांची युती असे नामकरण या पॅनलचे असणार आहे। महायुती जे सत्तेमध्ये आहे तसेच संदीप आबा गिड्डे पाटील गट असे या महा पॅनलचे नाव असणार आहे। सध्या सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी कवठे महांकाळ तालुक्यात महायुती व संदीप आबा गिड्डे पाटील यांची युती झाली असून ही युती सर्वच्या सर्व जागा लढवत आहे। यामध्ये 4 जिल्हा परिषद व 6 पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घड्याळ या चिन्हावर तर 2 ठिकाणी भाजपच्या कमळ या चिन्हावर उमेदवार उभे आहेत। ढालगाव जिल्हा परिषद व घाटनांदरे पंचायत समितीमधील दोन्ही उमेदवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व सांगली जिल्हा विकास आघाडी असे दोन्ही एबी फॉर्म जोडून अर्ज भरलेले होते। म्हणजे दोन्हीकडून एक पक्षाकडून तसेच सांगली जिल्हा विकास आघाडी असे टोटल अर्ज भरण्यात आलेले होते। काही तांत्रिक कारणास्तव असे अर्ज भरण्यात आलेले होते असे स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेले आहे। त्या ठिकाणी रावसाहेब राजाराम पाटील म्हणजे ढालगाव जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषदचे उमेदवार जे घड्याळ चिन्हावर लढणार आहेत, तसेच अनिल शहाजी शिंदे घाटनांदरेचे आहेत। या दोघांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गट यांच्या घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढण्याचे ठरले असून संदीप गिड्डे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विरोधात भरलेल्या सांगली जिल्हा विकास आघाडीच्या उर्वरित उमेदवारांचे अर्ज माघार घेण्याचे ठरले आहे। संदीप आबा गिड्डे पाटील यांनी 1-2 दिवसापूर्वी असे जाहीर केले होते की सांगली जिल्हा विकास आघाडीच्या माध्यमातून संपूर्ण पॅनल उभा करून या निवडणुकीमध्ये निवडणूक लढण्याचे ठरवलेले होते। तसे त्यांची तयारी देखील त्यांनी केलेली होती। त्या आघाडीमुळे कुठेतरी महायुतीला फटका बसू नये, त्या महायुतीचे कुठं नुकसान होऊ नये याची काळजी संदीप बाबा गिड्डे पाटील यांनी घेऊन माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार असतील, माजी खासदार संजय काका पाटील असतील, या सत्तेतील मंडळींनी सर्वांनी एकत्रित बसून या महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय संदीप बाबा गिड्डे पाटील यांनी घेतल्यामुळे मत विभागणी जी होणार होती या मतदारसंघामध्ये ती टाळण्यासाठी संदीप बाबा गिड्डे पाटील यांनी सर्वच्या सर्व विकास आघाडीचे उमेदवार यांचे अर्ज मागे घेतलेले आहेत।
असे प्रसिद्धीपत्रक त्यांनी दिलेले आहे. या युतीचा संयुक्त प्रचार शुभारंभ एकत्रित लवकरच केला जाणार असून महायुती व संदीप बाबा गिड्डे पाटील गट समविचारी युती असे या युतीचे नामकरण करण्यात आले आहे. सदर युतीचे मुख्य प्रवर्तक माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार हे असून युतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व प्रसिद्धी साहित्यावर अजितराव घोरपडे सरकार, संजय काका पाटील, संदीप गिड्डे पाटील यांच्यासह भाजपच्या नेत्यांचे फोटो लावण्यात येणार आहेत. तसेच भाजप व सांगली जिल्हा विकास आघाडीच्या उमेदवारांना मात्र युतीचे प्रवर्तक अजितराव घोरपडे सरकार यांचा उल्लेख कॉमन ठेवून इतर नेत्यांच्या उल्लेखाबाबत आपापल्या स्तरावर निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत. याशिवाय प्रत्येकाने आपापल्या संदर्भाने भरलेले व इतर उमेदवारांचे अर्ज दुपारपर्यंत माघार घेतलेले आहेत असे स्पष्टीकरण देण्यात आले. दोन्ही गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कवठे महांकाळ तालुका अध्यक्ष अरुण भोसले तसेच संदीप बाबा गिड्डे पाटील यांच्या गटाकडून मनोज देसाई या दोघांनी जबाबदार पद्धतीने हे पत्र प्रसिद्धीसाठी दिलेले आहे. महत्वाचं, महायुतीला फटका बसू नये याची खबरदारी संदीप बाबा गिड्डे पाटील यांनी घेऊन तशी वरिष्ठांची चर्चा करून त्यांनी या ठिकाणी भाजपच्या नेत्यांची असेल किंवा महायुतीमधील वरिष्ठांची या सर्वांनी मिळून चर्चा केल्यानंतर महायुती ही तयार झालेली आहे. या महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जे आहे, जी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आहे, याचे पक्ष म्हणूनच नाव घ्यायचं आहे. कोणाचंही गटातटाचं नाव घेतलं जाणार नाही असे स्पष्टीकरण आम्हाला दिलेले आहे की कोणताही गट तट या पक्षात असणार नाही. फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असंच नाव घ्यायचं आहे, असंच या ठिकाणी सांगितले गेले आहे. कोणाचे हा गट, तो गट, इतर गट असं या राष्ट्रवादी पक्षात उल्लेख करायचा नाही. भाजपमध्ये देखील भाजप असा उल्लेख करायचा आहे. हा गट, तो गट असा उल्लेख करायचा नाही. हे पक्षाचे जे नियम आहेत ते इथं फॉलो करताना हे नेते मंडळी दिसून येत आहेत. यामध्ये सर्वजण महायुती म्हणून घटक एकत्रित आलेले आहेत तसे स्पष्टीकरण यांनी दिलेले आहे. माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार यांच्या नेतृत्वाखाली कवठे महांकाळ तालुक्यात निवडणूक लढवली जाणार आहे. तसेच संदीप बाबा गिड्डे पाटील हे देखील या पॅनलचं नेतृत्व करतील आणि महत्वाचं जे मत विभागणी होणार होती ती थांबलेली आहे. तशी चर्चा होऊन विषय क्लिअर झालेला आहे. एखादा मतदारसंघाचा कुठला तरी विषय राहिलेला आहे तो सुद्धा मार्गी लागेल असे त्यांच्याकडून स्पष्टीकरण येईल, ते देखील आम्ही तुम्हाला सांगू. आजचा महत्वाचा विषय तुम्हाला सांगितलेला आहे. के मराठी न्यूज नेटवर्कसाठी कुणाल कोठावळे, कवठे महांकाळ. खुश खबर, मूळव्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठे महांकाळ शहरामध्ये उपलब्ध. सुविधा, आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही. पोट विकार, गुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला. मूळव्याधी, शर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. हार्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठे महांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठे महांकाळ.